जीएसटी कारवाईचा तपास लवकर पूर्ण करून देण्यासाठी 1.25 कोटी रुपयांची लाच मागत 20 लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वस्तू आणि सेवा कर विभागाचे कर उपायुक्त सोमनाथ पाके, राज्य कर सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे आणि खासगी पंटर अमित जाधव यांचा जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फेटाळून लावला। जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायाधीश व्ही काठेरे यांनी हा निर्णय दिलाय। फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट राहुल कासलीवाल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं तिघांचाही जामीन अर्ज नामंजूर केला। कर पुडवेगिरीसाठी 1 लाखांची खंडणी संशयितांनी मागितली होती। त्यात 20 लाख रुपये स्वीकारताना जाधव यास अटक करण्यात आली। जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तिघांना अटक करण्यात आली होती। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। संशयित आरोपींपैकी एक अधिकारी फिर्यादीला तेरी लडकी कौनसे स्कूल में पडती है असं म्हणाला होता। असे म्हणून त्याने फिर्यादीच्या मनात भीती घातली। तसेच 1 कोटी रुपये खाजगी पंटर असलेल्या अमित जाधवला दिले। त्यावेळी जीएसटी अधिकारी मच्छिंद्र दोंदे त्याला म्हणाले की पैसे तुझ्याकडे ठेव, मी नंतर भेटतो। या प्रकरणात ज्या उच्चपदस्थ जीएसटी अधिकारी खाजगी पंटर जाधवला ओके ओके म्हणाला होता, हे सर्व संभाषण संशयास्पद आहे। मार्च एंडपर्यंत व्यवहार पूर्ण करा असे एक सरकारी कर्मचारी फिर्यादीस म्हणाला असल्याचं ॲडव्होकेट कासलीवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। मूळ फिर्यादी अरविंद राखोली याच्या तक्रारीवरून लुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आणि सापळा रचून त्याच्यामध्ये अमित जाधव यांच्याकडून 20 लाख रुपये जी लाचेची रक्कम होती ती जप्त केली। अमित जाधव यांनी संभाषणाद्वारे मच्छिंद्र दोंदे उपायुक्त तसेच पागे सहआयुक्त यांच्याशी झालेलं संभाषण वगैरे हे सगळं रेकॉर्ड झालं आणि या रेकॉर्डिंगमधून हे दिसून येतं की हा सगळ्यांनी मिळून केलेला प्रकार होता। जवळजवळ 1 कोटी रुपये ठरले होते, त्यापैकी हे 20 लाख ही प्रथम रक्कम होती। हे करत असताना फिर्यादीला 8 लाख रुपयाचं चलन भरण्यासाठी या लोकांनी खूप त्याला प्रेशराईज केलं। त्याला वेगवेगळी चलनं प्रत्येक तारखेला काढून दिली। खरं कारवाई चालू असताना चलनं काढून देण्याचा काही प्रश्न नाही, कारण जबरदस्तीने कोणतेही कर भरावे किंवा भरायला लावावे अशी तरतूद नाही आहे। त्याचं ॲडज्युडिकेशन झालं पाहिजे, ते केलं नाही। हा जो सगळा प्रकार केला याच्यामुळे फिर्यादी अतिशय घाबरलेला होता। फिर्यादीच्या काही जमिनीचे कागदपत्र, प्लॉटचे खरेदी खतं वगैरे पण त्यांनी नेले। फिर्यादी त्यानंतर घाबरल्यामुळे त्याची प्रकृती अतिशय खालावली। तो 3 दिवस दवाखान्यामध्ये ॲडमिट होता, त्याला ICU मध्ये ठेवण्यात आलं। आजही तो न्यायालय आवारात आलेला होता, माझ्या कार्यालयातही आलेला होता, परंतु न्यायालयापुढे यायला तो घाबरत होता की उद्या चालून हे अधिकारी त्याच्याविरुद्ध आणखी काही करतील। अशा प्रकारे त्यांनी केलं। संभाषणामध्ये इथपर्यंत येत आहे की सरकारी कर्मचाऱ्यांनी, उच्च पदाच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारचं बोलणं करावं की तुम्हारी लड़की कौन से स्कूल में पढ़ती है ये भी हमें पता है। हे बोलण्यामुळे तो अजून घाबरला की उद्या हे माझ्या मुलीबद्दलही काही करतायत की काय। आणि या सगळ्या परिस्थितीमुळे आत्ता सुद्धा ही परिस्थिती आहे। काही मी त्याला सांगितलं की बाबा या विषयांवर तू बाईट दे, तुला काय द्यायची ती। तर त्याचं म्हणणं झालं की माझे कायदेशीर सल्लागार म्हणून तुम्ही बाईट द्या। मी आजही बाईट द्यायला घाबरतोय। याच्यामध्ये कोणी जितेंद्र पाटील जे आयुक्त आहेत त्यांच्या विरुद्धही संभाषणामध्ये आलेला आहे आणि जितेंद्र पाटीलांविरुद्ध ही फिर्यादीची तक्रार आहे। लाचलुचपत विभागाने याबद्दल तपास करणे गरजेचे आहे। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।